श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, आपल्या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग स्वामी भक्तांनो, वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय सांगणार आहे ते बघूया. आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी सांगतात, थांब, पुढे जाऊ नको. ज्यांनी तुला कमी समजले तेच लोक आता पश्चाताप करणार आहेत. आयुष्यात काही लोक तुझ्यावर खूप हसतील, पण वेळ अशी येणार आहे की त्यांना त्याची लाज वाटणार आहे. कारण देव सगळं पाहत आहे. म्हणून तुझे शत्रू आता शांत बसणार नाही, तर ते पश्चाताप करून तळमळणार आहेत. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांनाच एक दिवस तुझ्या यशासमोर डोळे खाली करावे लागणार आहे. आज लोक तुझ्यावर हसत आहे, उद्या तेच लोक तुझे कौतुक करणार आहेत. काही लोकांनी तुला खूप दुखवलं असेल, पण देवाचा न्याय उशीर का होईना नक्कीच होत आहे. आज तू शांत आहेस, पण तुझं यश एक दिवस त्यांना उत्तर देणार आहे. लक्षात ठेव, ज्यांनी तुला कमी समजलं तेच लोक आता पश्चाताप करणार आहेत. तुझे टिंगल करणारे लोक लवकरच तुझ्या यशाकडे पाहून गप्प बसणार आहेत. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ आली की शत्रूसुद्धा पश्चाताप करतो. म्हणून तू स्वतःवरती विश्वास ठेव. तुझा जर तुझ्यावर विश्वास असेल तर तुला कोणतीच शक्ती खाली पाडू शकणार नाही. होय, थांब, पुढे जाऊ नकोस. बहुत लवकरच तुझं आयुष्य आता भरभराट येणार आहे. कारण सहन करणाऱ्याला देव कधीच रिकाम्या हाताने सोडत नाही. ज्यांनी तुला दुःख दिले आता ते चकित होणार आहेत. होय माझ्या लेकरा, घाबरू नकोस, तू शांत राहा. आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे कदाचित तुझं मन बदलून टाकणार आहे. आयुष्यात काही लोक असे येतात जे खाली खेचतात, आपली टिंगल टवाळी करतात, आपल्यावर हसतात. पण लक्षात ठेव, वेळ सगळ्यांना उत्तर देते आणि एक वेळ अशी येते की तुझे शत्रूसुद्धा आता रडणार आहे. होय, तुला तुझ्या स्वप्नावर विश्वास ठेवायचा आहे. तुझे प्रयत्न तुला करत राहायचं आहे. कधी कधी तुला खूप वाईट वाटतं. तुझ्या मनात प्रश्न येतो की मी एवढा वाईट आहे का. पण माझ्या बाळा, खरं तर हे आहे की लोकांना तुझी प्रगती सहन होत नाही. ते जळत आहे तुझ्यावर. म्हणून तू शांत राहा. जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे जे फक्त बोलतात आणि दुसरं म्हणजे जे शांतपणे मेहनत करतात. जे लोक शांत राहतात, सहन करतात, स्वतःवर काम करतात, त्याच्याकडे देवाची खास कृपा असते. कारण देवाला माहीत असतं की हा माणूस योग्य वेळ येईपर्यंत हार मानणार नाही. म्हणून वेळेलाही वेळ दे. वेळ दे बाळा. वेळ खूप शक्तिशाली आहे बाळा. आज जे तुला कमी समजतात, उद्या तेच तुझ्याकडे वेगळ्या नजरेने बघणार आहेत. कारण जेव्हा तुझं यश दिसायला लागेल ना, तेव्हा त्यांना समजेल त्यांनी तुला चुकीचं ओळखलं आहे. आणि त्या दिवशी त्याच्या मनात एकच भावना असेल, ते म्हणजे पश्चात्तापाची. बाळा, लक्षात ठेव, देव सगळं पाहत आहे. कोण कोणाला दुखवतं, कोण कोणाला खाली खेचतो, हे सगळं देवाला कळतं. म्हणून कधी कधी देव आपल्याला शांत राहायला शिकवतो. कारण जो तो न्याय देतो तेव्हा तो इतका मोठा असतो की शत्रूही डोळे खाली करून उभे राहतात. देवाचा न्याय खूप मोठा असतो बाळा. फक्त तू विश्वास ठेव. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, लोक काय बोलतात याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण करत राहायचं, स्वतःला सुधारत राहायचं. प्रत्येक दिवस थोडं थोडं पुढे जाणं हे महत्त्वाचं. कारण
तुझं यश एक दिवस तुझा सर्वात मोठा उत्तर असणार आहे. होय, तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुझे शत्रू तुझ्याकडे बघून विचारतील की अरे आपण याला चुकीचं समजलो, तेव्हा त्यांना मनापासून पश्चाताप होईल. म्हणून शांत राहा, मेहनत करत राहा, कारण वेळ येते तेव्हा देव सगळ्यांना उत्तर देतो. जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, बघ, देव साक्षात आपल्याला बोलायला येत नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या रूपात तो नक्कीच आपल्याला मदत करत असतो. फक्त आपल्या विश्वास आपल्या भगवंतावरती असायला हवा. माझ्या बाळा, थोडं वेळ थांब, डोळे मीट आणि मन शांत कर, कारण आज तुला एक खास आवाज ऐकू येणार आहे. हा कोणाचा नाही, हा साक्षात देवाचा आवाज आहे. देव तुला काही सांगू इच्छित आहे. कदाचित आजपर्यंत तू खूप संघर्ष केला आहेस. खूप वेळा मनात प्रश्न आले असतील की हे सर्व माझ्याबरोबरच का? तर त्या तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आज साक्षात भगवंत देणार आहे. होय माझ्या लेकरा, घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या अडचणीतून जात आहे ना, ते सगळं मला दिसत आहे. तुझं दुःख, तुझे एकटेपणा, तुझ्या डोळ्यातील अश्रू, सगळं मला कळत आहे. लक्षात ठेव, जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी घडत आहे, कारण प्रत्येक अंधारानंतर उजेड सकाळ येणारच आहे. फक्त तू तुझ्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तू कधी कधी विचार करतोस, देव माझा ऐकतो का? तर हो, मी तुझ्या प्रत्येक शब्द ऐकतो. तुझी प्रार्थना कधीच वाया जात नाही. फक्त माझी वेळ वेगळी आहे. मी जेव्हा देतो तेव्हा योग्य वेळी देतो, म्हणून थोडा संयम ठेव, विश्वास ठेव. तू खूप चांगला आहेस, पण जगात सगळेच लोक तुझ्यासारखे नाहीत. काही लोक तुझा फायदा घेतील, काही तुला कमी समजतील, पण त्यामुळे तुझं चांगुलपणा तू सोडू नकोस, कारण तुझं मन स्वच्छ, निर्मळ, सुंदर आहे आणि स्वच्छ मन असलेल्या लोकांवर माझी कृपा नेहमीच होत असते. जर तुलाही माझी कृपा हवी असेल तर स्वामी आई, मी तुझे बाळ आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू कुठून ऐकत आहेस हे तू मला कमेंट करून सांग. बघ, माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे. आजपर्यंत तू खूप सण केलास, अनेक वेळा तुटून पडला आहेस, पण पुन्हा उभा राहिलास. हेच तुझं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. लक्षात ठेव, जे लोक संघर्ष करतात त्यांनाच आयुष्यात मोठे यश मिळतं. मी तुझ्यासाठी काहीतरी खास तयार करत आहे. कधीतरी तुला वाटतं की सगळे लोक तुला सोडून गेले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळे जरी सोडून गेले तरी मी कधीच तुला सोडणार नाही. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर गोष्टी येणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ वाट पाहत आहे त्या सर्व तुला मिळणार आहे. होय, पण त्यासाठी तुला सकारात्मक राहावे लागेल, मेहनत करावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवावा लागेल. होय माझ्या लेकरा, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तेव्हा तू माझं नाव घे, मी तुझ्या जवळ असेल. आत्ता डोळे उघड, हास आणि नव्या आशेने आयुष्य सुरू कर, कारण तुझ्यासाठी एक चांगले दिवस आता खूप जवळ आले आहेत. बघ, तुझ्या शत्रूंना आता कायमचा धडा मी शिकवणार आहे, कारण त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे तुला कमी समजण्याचे. पण बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव, तुझे यश तुला मोठे करणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.